दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. मिरज परदेशीच्या आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज रस्ता रोको करण्यात आलेला आहे. काय एकंदरीत भावना आहे? आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतिहासामधला काळा दिवस घडत. एक सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण मुलगा जो आपल्या जबाबदारी महानगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून निभवत होता आणि त्याला मुकुंदनगर या ठिकाणी लाईटचं काम करायला जावं लागलं. तिथं गेल्याच्या नंतर काही मुसलमान जे आहेत त्याच्यावर कट रचला आणि त्याला आज आपण पाहतो की इतक्या बेदम मारहाण केली आणि त्याला 2 दिवसापूर्वी मारहाण झाल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये आणलं आणि शेवट आज दुपारपर्यंत तो या झुजत होता जगण्यासाठी. शेवट आज त्याचा प्राण हा निघून गेला. आज खरं म्हणजे अतिशय शोकाकुल वातावरण संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. ही एक निस्वार्थी मुलगा जो लहानपणीपासून हिंदू धर्माचं काम करतो. हिंदू धर्माचं काम करत असताना त्याला जबाबदारी म्हणून मुकुंदनगर हा एरिया त्याला पहिल्यापासून आवडत नव्हतं, तरी पण तो तिथे जबाबदारी म्हणून चांगल्या पद्धतीने काम करायला गेला. पण काही लोकांनी त्याच्यावर कट रचला, त्याला मारलं. आज आपण पाहतो की त्याचा जीव घेऊन टाकला. तर ह्या असल्या मुसलमान जे आधी लांडे यांना कुठंतरी या प्रकरणातून घेसून काढलं पाहिजे. खरं म्हणजे आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा. माझी तर व्यक्तिशः अशी मागणी आहे की त्यांचे जिथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके छाटून टाकले पाहिजे. कारण की या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी म्हणतो कुठल्याही प्रकारचं या गोष्टीला संरक्षण नको. उद्या भविष्यामध्ये असा प्रकार कोणासोबतच व्हायला नको. कारण की आज आपण पाहतो की आपल्याला सर्वांना तर हृदयातून दुःख आहे, पण ज्या परिवाराला आज हे भोगावं लागतंय म्हणजे निस्वार्थी परिवार आहे ना, गरीब परिवार आहे आणि आपलं काम करायचं आणि आपलं रोजीरोटी चालवायची अशा प्रकारचा परिवार होता. आज सांगूही शकत नाही मी. बोलण्यातून आपण किती जरी बोललो तर व्यक्त होऊ शकत नाही की त्यांच्या भावना त्या परिवाराच्या, त्याची पत्नी आहे, त्याची आई आहे, त्याचं संपूर्ण कुटुंब आहे, त्याच्या कशा प्रकारच्या भावना आहेत. अतिशय दुःखाचं वातावरण आहे. पण निश्चित मी आपल्याला हा विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये माझ्या माध्यमातून आम्ही इथं उपस्थित सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून जेवढं या परिवाराला संरक्षण देता येईल पूर्णपणे आम्ही देऊ आणि जेवढी मदत या परिवाराला यांचं भवितव्य करता येईल ही पूर्णपणे जबाबदारी या परिवाराची आम्ही घेऊ. तरी बंदचं आवाहन करताना अडवण्याचा काही भागांमध्ये प्रयत्न झालेला होता. ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी सगळ्या सकल हिंदू समाजाने ठरवलं की आपण आज श्रद्धांजली म्हणून संपूर्ण आपलं नगर शहर हे बंद पुकारू आणि सर्वांनी पुकारलं. बऱ्याचशा लोकांनी आपण पाहतो की स्वतःहून शटर बंद केले, दुकान बंद केले धीरज भैयाला श्रद्धांजली देण्याकरता. पण आता काही वाईट कृती आहे त्यांनी तरी दुकान चालू ठेवले. शक्यतो आपण पाहतो की मुसलमानाची दुकान चालू राहिली आणि यावेळेस आपले चांगल्या प्रकारे विनंती करत होते आपले लोक की अरे दुकान बंद ठेवा आजचे दिवस धीरज भैयाला श्रद्धांजली देण्याकरता. त्यांनी चुकीच्या प्रकारे आपल्या लोकांना म्हणजे कुठंतरी खडसायचा प्रयत्न केला, कुठंतरी वाकडं तिकडं बोलले आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्ही आता विनंती केली होती हॉस्पिटलसमोर की जोपर्यंत तुम्ही या असल्या लोकांना धडा शिकवित नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही बसून राहू आणि जर तुम्ही तरी करत नसले तर आम्ही रस्त्यावर रस्ता रोको करू. पण पोलीस प्रशासनाने विनंती मान्य केली आणि ज्या लोकांनी अशा प्रकारचं वाईट कृत्य केलं त्यांना लगेचच अटक केलेली आहे. त्यामुळं आता तरी आम्ही सर्वजण उठलोत आणि पण उद्या मात्र आम्ही निर्णय 100% सगळ्यांनीच मिळून घेतलेला आहे की जोपर्यंत हे सगळे आरोपी
जेवढ्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत जेवढे ह्या पाठीमागं हे कट रचण्यामध्ये आहेत, कारण की 2 दिवस झाले नाही की हे लोक, आज आपण पाहतो की बातमी आली की ते हैदराबादमध्ये पकडले. ते 2 दिवसात कसं काय हैदराबादला पोहोचते, यांना फंडिंग कोण करतं, याच्या मागं सूत्रधार कोण आहेत, या सगळ्यांची एकदा चौकशी होऊन हे सगळे गजाआड गेले पाहिजे, तरच कुठंतरी धीरज भैयाला न्याय मिळेल. आणि त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत या लढाईमध्ये जे जे करावं लागेल ते 100% पूर्णपणे करू, पण धीरज भैयाला आणि या कुटुंबाला न्याय मिळवून. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.